मी लहान होते तेव्हा हा विचार कधी केला नाही. मम्मी नाना इतकं देवाचं का करायचे? देवावर विश्वास ठेवणं म्हणजे नक्की असतं तरी काय? आता कळतं की देवावर विश्वास ठेवणं म्हणजे बिलीव्ह इन दॅट हायर पॉवर अँड ऑल देअर इज वन. बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल असा प्रश्न पडतो की मी किती देवाचं करते, धर्म पाळते, सनातन धर्माचं आचरण करते, आध्यात्मिक आहे, प्रचंड आस्तिक आहे. खरं सांगायचं तर ना मला यातल्या निम्म्याहून अधिक शब्दांचे अर्थसुद्धा अजून पूर्ण समजत नाही आहेत. मला फक्त चांगलं कर्म करावी आणि चांगली नियत असावी एवढंच कळतं. फक्त चांगलं भक्त असणं पुरेसं नसतं, कारण देव बाहेर नसून आपल्या आत असतो. हो ना? आपल्या हातात फक्त चांगले कर्म करणं असतं. बाकी सगळं तोच ठरवतो, तोच घडवतो. बरं, स्पिरिच्युअल असणं म्हणजे नेमकं काय? आध्यात्मिक असावं, आस्तिक किंवा नास्तिक असणं याचा नेमका अर्थ काय? एक सांगू, देव म्हणजे तो, जो आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याची बुद्धी देतो. दिस इज द रिझन व्हाय स्पिरिच्युअलिटी इज इम्पॉर्टंट इन लाईफ. ज्याच्या लाईफमध्ये स्पिरिच्युअलिटी असते ना, त्याला एकच कळतं, जे झालं आहे ते त्याच्या मर्जीनं झालं आहे आणि जे होणार आहे ते पण त्याच्याच मर्जीने होणार आहे. स्पिरिच्युअलिटीने एक पीस ऑफ माइंड मिळतं, विचारामध्ये एक क्लॅरिटी येते आणि टफ सिच्युएशन नॅव्हिगेट करता येतात. मग स्पिरिच्युअल होणं म्हणजे सगळं त्याग करणं कधीच नसतं. उलट सगळ्याचा भाग होऊन स्वतःच्या विकासासाठी धडपड करणं असतं, नाही का? पण कुठला देव निवडायचा, कोणाला मानायचं हे आपण कसं ठरवायचं? खरं सांगायचं तर तोच निवडतो आपल्याला योग्य वेळ आली की. त्याची इच्छा असल्याशिवाय आपण त्याला निवडूही शकत नाही. म्हणूनच कदाचित आत्ता या वयात माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ आले. आणि हो, तसं पाहायला गेलं तर आई-वडील वारकरी असल्यामुळे देवाची आवड मला लहानपणापासूनच होती. पण आत्ता आणि तेव्हामध्ये फरक इतकाच, की तेव्हा मला देव कळत नव्हता आणि आत्ता देव काय आहे हे मला हळू समजायला लागलं आहे. लहानपणी आईसोबत मी कीर्तन प्रवचनाला जेव्हा जायची, तेव्हा त्यामधल्या बऱ्याच गोष्टी मला समजायच्या नाहीत. पण त्यामध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी मात्र मी कुतूहलाने ऐकायची. आणि हो, मी खरंच देवाचं खूप काही करत नाही. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते, की देव माझ्याकडून जितकी होईल तितकी त्याची सेवा करून घेतो आणि त्याने त्यासाठी मला निवडलं आहे. आणि वर्षाचे 365 दिवस अशीच त्याने निरंतर सेवा माझ्याकडून करून घ्यावी. श्री स्वामी समर्थ.